कारंजा नगर परिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या निवडणुका जानेवारी 19 रोजी झाल्या. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने आपली संख्यात्मक ताकद दाखवून सर्व समित्यांवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. एमआयएमने सर्व पदे जिंकली तर भाजपने संख्यात्मक ताकद नसल्यामुळे निवडणूक प्रक्रियेतून कारंजा नगरपरिषद मध्ये समिती आणि विषय समित्यांच्या निवडणुका संपन्न झाल्या. यावेळी एमआयएमचे सर्व पदाधिकारी सदस्य, 6 अधिकारी, कैलास देवरे तसेच नगरपरिषदचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे सह नगरपरिषदचे सर्व पदाधिकारी व सदस्य कर्मचारी सह या सर्वांच्या या उपस्थितीत निवडणुकीनंतर विषय समित्यांच्या अध्यक्षांची निवड, पुरवठा आणि ड्रेनेज समितीच्या उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट फिरोज शेकुवाले, सार्वजनिक बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी हुसेन जंगली पप्पूवाले आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शेख झाकीर इसाक यांची निवड करण्यात आली. स्वच्छता, वैद्यकीय आणि आरोग्य संरक्षण समितीवर खान अनीस खान, बशीर खान यांची नियुक्ती करण्यात आली. नियोजन आणि विकास समितीच्या अध्यक्षपदी अहमद नदीम अहमद अनीस यांची निवड करण्यात आली. महिला आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी शाहीन सुभान खेतीवाले आणि उपाध्यक्षपदी दुर्गा हेमराज खंदारे यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यपदी मोहम्मद बिलाल पुंजानी आणि सच्चानंद थड्डानी यांची निवड करण्यात आली. संख्येच्या कमतरतेमुळे भाजपने या निवडणुकीत गैरहजर राहिले. कारंजा नगरपरिषदेत एमआयएमचे महापौरांसह 16 निर्वाचित सदस्य आणि 2 स्वीकृत सदस्य आहेत, तर भाजपचे 13 निर्वाचित सदस्य आणि 1 स्वीकृत सदस्य आहे. यावेळी विषय समित्या आणि स्थायी समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांच्या समर्थकांनी ढोल ताशांसह मिरवणूक काढून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, कारंजा लाड.